मटन सूप पिऊया मित्रांनो. आणि मटन सूप इतकं जबरदस्त आहे मित्रांनो, तोडच नाही, मटकीला मोड नाही, मटन सूपला तोड नाही. हे मटन मिळतं मित्रांनो राशीनच्या पालात. आईसाहेब मटन खानावळ राशीन. नमस्कार मंडळींनो, आज आहे आपण कर्जत या ठिकाणी. आणि कर्जत या ठिकाणी आपण काही कामानिमित्त आलो आहे आणि आज आहे मंगळवार, म्हणून आज आपण चाललोय राशीनला पालातलं मटण खायला. राशीनच्या पालातल्या मटणाचा अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, मी देखील पाहिले आणि मला देखील भरपूर दिवस झालं ते खायचंय, परंतु योगायोग येत नव्हता. मी कंटिन्यू, आमचं गाव याच भागात आहे, मी कंटिन्यू यायचो, परंतु मंगळवार हा काही त्या ठिकाणी लाभत नव्हता आणि आज मंगळवार लाभलाय. तर चला, पालातलं मटण कसं असतं, काय असतं, याची चव तर आपण चाकूच, परंतु व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर व्हिडिओ सोबत जोडलेले राहा मित्रांनो. हा आहे करमाळा राशीन रोड. मी मधल्या मार्गे कर्जतवरून करमाळ्याला आलो होतो काही कामानिमित्त आणि आता सकाळचे 10:30 वाजलेत. तसं राशीनच्या पालातलं मटण हे लवकरच तयार होतं. माझाही जेवणाचा टाइम 10-10:30 वाजता आहे. 5-10 मिनिटात आपण तिथे पोहोचूच आणि जेवणाचा आस्वाद घेऊया. मित्रांनो, आपण राशीनमध्ये पोहोचलोय आणि हे आपले पाहुणे पण आलेत. तर हे बघा राशीनची कमान आहे, श्री जगदंब क्षेत्र राशीन प्रवेशद्वार. आणि इकडून आपण करमाळून आलोय. हा चालला बारामतीला रस्ता खाली आणि हा इकडे चालला आहे कर्जतला. आणि आमचे पाहुणेच. चला बसा ना, गाडी लावा, बसा. गाडी स्टँड पशी तर लावू घे. तिथे दाजी आहेत आणि यांना बळीचा बकरा बनवायचा आहे आज जेवण घालायला. काय नाही, परंतु योगायोग त्यांना फोन केला मी, ती मला भेटली इथे आणि आपण कर्जत रोडला आलो. ती कर्जत रोडला इकडं बैल बाजार भरतो. या बाजारात आपलं पालातलं मटण आहे. मित्रांनो, इकडे बघा, हे पाठीमागे जे पाल दिसतंय, इथं पण मटण भेटतं. त्याच्या पाठीमागे 2-3 पाल आहेत, तिथं पण मटण भेटतं. परंतु आपल्याला तिथलं नाही खायचं, आपल्याला खायचंय परशुराम आचार्यांचं आईसाहेब मटण खानावळ, त्या खानावळीतलं. म्हणून आपण चाललोय आता पुढं, विचारत जाऊया. इकडे एक आईसाहेब मटण खानावळ आणि इकडे एक राधिका खानावळ. हे पहा मित्रांनो, आतमध्ये सर्वजण मांडी घालून मटण भाकरीवरती ताव मारताना आपल्याला दिसत आहेत. अशाच पद्धतीने या ठिकाणी बैठक व्यवस्था आहे. आतमध्ये एंट्री करतानाच आपल्याला हे सोमनाथ कानगोडे मामा जे कांदा लिंबू कापताना दिसतात, यांचा हात कंटिन्यू चालू असतो, कारण की खाणाऱ्यांची संख्या इतकी असते आणि जवळपास दुपारी 2 वाजेपर्यंत हे चालू असतं. त्यानंतर बंद होतं, ही गोष्ट लक्षात घ्या, नाहीतर तुम्ही उशिरा आली तर तुम्हाला इथं त्याचा लाभ मिळणार नाही. चला तर मित्रांनो, जाऊया पुढे. पुढे गेल्यानंतर मोकळी जागा पाहायची आणि तिथं बसायचं आणि त्यांना ऑर्डर द्यायची. ते ताट घेऊन लगेच येतात. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहताय 2 पातेले आहेत मोठे आणि एकामध्ये आहे मटन सूप, जे अतिशय म्हणजे घट्टसर आहे आणि त्यामध्ये चरबी टाकून ते बनवलेलं आहे. वास तर मस्त सुटलाय. आणि इकडे आहे बघा तांबडा रसा, ज्यामध्ये आपण भाकरी चुरून खाणार आहोत. दीदी 1 मिनिट त्याला हलव. तर ते देखील बघा या ठिकाणी कशा पद्धतीने आहे. तर ते देखील एकदम छान दिसतंय. आणि मित्रांनो, याचं वैशिष्ट्य म्हणजे याला खालून कंटिन्यू असा कोळशाचा जो जाळ आहे तो चालू आहे, जेणेकरून हे गरम राहील आणि गरमागरम मटण भाकरीवरती आपण आता ताव मारूया मित्रांनो. चला, आमचं ताट रेडी आहे, त्यामध्ये आपल्याला कांदा वगैरे सर्व मिळालं आहे. दाजींनी तर सूप ओढलं आहे, आता मला ही सूप प्यावं लागेल मित्रांनो. मी भाकरी चुरली. सूप एकदम कडक आहे मित्रांनो, जसं त्या पातेल्यामध्ये दिसत होतं त्यापेक्षाही कितीतरी पट चांगलं या ठिकाणी सूप लागलेलं आहे मित्रांनो. इथं सूप इतकं चांगलं असून देखील अनलिमिटेड आहे आणि त्याचबरोबर रसा देखील अनलिमिटेड मिळतो. दाजींनी या ठिकाणी मस्तपैकी भाकरी चुरून घेतली आहे. मी देखील माझी भाकरी चुरून घेतो, तुम्हाला दाखवतो. जेवताच मी हा व्हिडिओ बनवतो मित्रांनो. हे देखा, हे पहा माझं हे ताट. आणि अशा पद्धतीने बादलीमध्ये रस्सा आणि सूप या ठिकाणी मिळतं. कितीही तुम्ही खाऊ शकता. तर मी आता खायला सुरुवात करतो. मी जास्त तिखट खात नाही, परंतु दाजी किती तिखट खातात पहा तुम्ही या ठिकाणी. इतकी तरी घेतल्यावरती ते हृदय काय करीन, हृदय हा ही तरी ना, तरी फक्त रानातला माणूसच पचवू शकतो, आपल्यासारखा नाही पचवू शकत. मित्रांनो, माझं जेवण झालंय आणि मी इथं बाकीच्या गोष्टी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी बघा गरमागरम अशा भाकरी चालू आहेत. इथं मटण उकडून ठेवलेलं आहे. इथं ताटं बनवायचं काम चालू आहे आणि इथं भाकरी कमी पडल्यानंतर ते घरून आणखीन भाकरी घेऊन येतात. अशा पद्धतीने या ठिकाणी ताट लागतं. यात आपल्याला एक वजडीची पण एक वाटी मिळते, ती आम्ही घेतली नव्हती. वजडी मला आवडत नाही, त्यामुळे मी घेतली नाही. त्यानंतर इथे तुम्हाला मित्रांनो एक भात मिळतो, तिरंगा भात म्हणतात त्याला. मसाले भात असतो, म्हणजे तो पण छान लागतो, बिर्याणी टाईप. मित्रांनो, जेवण चांगलं आहे का याचं एक उदाहरण म्हणजे या ठिकाणी स्वतः जे मालक आहेत बघा, हे परशुराम आचार्य आहेत, परशुराम वाघमोडे, हे स्वतः या ठिकाणी पालात जेवत आहेत. याच्यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता की जेवण चांगलं आहे का नाही. आणि त्याचबरोबर मित्रांनो, या ताटावरून देखील तुमच्या लक्षात येत असेल की हे ताटं कंटिन्यू चालूच आहेत.
आणि इथून पार्सल देखील या ठिकाणी तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि पार्सल नेणाऱ्यांची संख्या देखील इथं भरपूर आहे आणि जेवणाऱ्यांची संख्या पहा, मी जवळपास 1 तास झाली इथं आहे. आता उशीर झाला आहे तरी देखील जेवणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही मित्रांनो. आणि जर तुम्हाला यांचं मटण मंगळवारी खायला नाही मिळालं तर तुम्ही या ठिकाणी वेगळ्या वारी देखील येऊन खाऊ शकता. ते मिळतं मित्रांनो या ठिकाणी कर्जत रोडला जाताना डाव्या हाताला आईसाहेब मटण खानावळ म्हणून आहे, त्या ठिकाणी तुम्ही खाऊ शकता. आणि कर्जतून येताना उजव्या साईडला बघा या ठिकाणी तुम्हाला मी झूम करून दाखवतो. हे आहे आईसाहेब मटण खानावळ मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही येऊन त्याचा आस्वाद घेऊ शकता. चला मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.